काय नाव मॅडम आपलं? उज्ज्वला विलास बनकर. बरं. आणि कुठून आलात आपण? संभाजीनगर. बरं. काय त्रास होतो आपल्याला? सर मला एक पाय खूप दुखत होता, अजिबात चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं. कमरेपासून पूर्ण एक पाय? कमरेपासून पूर्ण एक पाय दुखत होता. साय ठिकाणाचा प्रॉब्लेम? हो. आणि कव्वापासून होता? 2 महिने झाले सर. 2 महिने झाले. आणि याच्यासाठी वाटतं MRI वगैरे पण काढला होता? हो हो, MRI काढलं. कव्वा काढला होता MRI? MRI आता झाले असतील 8 दिवस सर. 8 दिवस काढले. हो. बरं. तो MRI काढल्यानंतर मग तुम्हाला ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं? हो सर, MRI मी मुंबईलाच काढला होता. तर त्या सरांनी MRI बघितल्याबरोबर मला लगेच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. इमिजिएट सांगितलं? हो, लगेच म्हणे की 2 पावलं पण चालू शकत नाही, हिला बेडवरून हलवू नका, हिला एकदम बेड रेस्ट सांगितलेली, बेड रेस्ट द्या आणि डायरेक्ट तुम्ही ऑपरेशनला या. बरं. आणि मुंबईलाच दाखवलं होतं सर. ओके ओके. बघा, जी तुमची जी कंडिशन होती, ऑर्थोपेडिक पण जे तुम्हाला सल्ला दिला त्यांचा पण चुकीचं नव्हतं, कारण की जे प्रॉब्लेम होता ना तुम्हाला, हो हो, जे मणक्यामधला जे गॅप होता L4 तुमचा फार खाली आलेला आहे. म्हणजे एक 2 मणक्यामध्ये एक स्पेस असतो, एक साधारण हाईटच्या हिशोबाने एक 15 mm चा तरी गॅप पाहिजे, हाईटच्या हिशोबाने असतो. तर L4 इतका खाली आलेला आहे तुमचा, का तुमचा जे 2 मणक्यामधला L4 आणि L5 मधला जे स्पेस आहे ना, फक्त 4.8 mm राहिलेला आहे MRI मध्ये पण. तर त्याच्यामध्ये काय ना, मणका जसं खाली आला तर त्यांनी काय केलं, आपल्या डिस्कला गादीला दाबलं. गादीला दाबलं तर गादी जी आहे तर बाहेर निघून जी आहे नसला फार जास्त प्रेस करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इमिजिएट ऑपरेशन सांगितलं होतं. आणि तुमची कंडिशन पण तशी होती, जेव्हा तुम्ही माझ्याकडे वाटतं 8 दिवसात अगोदर आलतात, तर त्यावेळेस जे आहे तर तुम्हाला चालण्यामध्ये त्याच्यामध्ये पण फार त्रास होता, बरोबर? त्रास होत होता. तर 8 दिवसा अगोदर जे त्रास होता, मग आपण 8 दिवसा अगोदर तुम्ही ट्रीटमेंट केला, तर कसं वाटलं ट्रीटमेंट? सर एकदम मला पहिल्या विजिट मध्येच मला इतका फरक पडला की डायरेक्ट मला 50% फरक पडून गेला. म्हणजे मी ज्या गोळ्या वगैरे खात होते त्याच्यामुळे मला जाणवत होतं, म्हणजे बरं वाटत होतं. त्या गोळ्यांनी पण दुखतच होतं थोडंफार, पण तुमच्याकडे फर्स्ट सेटिंग घेतल्यानंतर मी गोळ्या पण सोडून दिल्या, पण त्या गोळ्या सोडल्यानंतरही माझं अजिबात दुखलं नाही. पायामध्ये मुंग्या वगैरे पण होतात ना? हो, पायामध्ये मुंग्या पण होत होत्या, त्याही कमी झाल्या. मी 5 मिनिटही उभी राहू शकत नव्हते, तर आता मी उभी राहू शकते. आता किती उभा राहतात तुम्ही? आता मी अर्धा तास तरी उभी राहू शकते. इतकी वेदना होत नाही? नाही, इतक्या वेदना नाही होत. बरं. म्हणजे 8 दिवसाचा जे त्रास, 8 दिवसापूर्वीचा जे त्रास होता तो आता 50% हो, 50% कमी झाला. आणि आज आपलं सेकंड सेशन आहे. सेकंड सेशन मध्ये आपल्याला 8 दिवसानंतर अजून समजेल, कारण की आपण गॅप पण याच्यामध्ये 8 दिवसाचा. आणि आमचा पत्ता कसा काय लागला होता तुम्हाला? सर आम्ही फेसबुक वरतीच बघितलं होतं. फेसबुक वरतीच बघितलं, रिव्ह्यू वगैरे बघून आम्ही. ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला? ट्रीटमेंट खूप छान सर. आणि याच्यासाठी मी असलं कुठल्याही प्रकारची गोळी औषधी? नाही, काहीच नाही, गोळी वगैरे काहीच नाही. म्हणजे समाधानी आहात? हो. ज्या गोळ्या होत्या त्याही मी सोडल्या. आता आपण बंद करायला ज्या पेन किलर मला चालू होत्या खूप, म्हणजे 1000 रुपयाचे, 1000-2000 रुपयाच्या पेन किलर मला चालू, त्याही मी सोडून दिल्या. एकही गोळी इफेक्ट त्यांनी पण होत नव्हता? नाही, त्यांनी इफेक्ट होत नव्हतं, त्यांनी दुखतच होतं. त्रास तसा होता तुमचा, पण तो झाला. बरं, ठीक आहे, चालेल. सर काही बोलू इच्छिता? प्रथमतः मी तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो सर. कारण की 2 महिन्यापासून माझ्या मिसेसला इतका त्रास होता की अक्षरशः मला रडू येत होतं तिची अवस्था बघून. काय करावं काय नाही करावं काही सुचत नव्हतं. बरोबर. बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो आम्ही, दाखवलं. मी कुणाचं नाव घेणार नाही. बरोबर. पण काहींनी दिशाभूल केली, काहींनी काहीतरी सांगितलं. शेवटी मी मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर मुंबईचे एक आर्थोतज्ञ आहेत खूप मोठे पनवेल शहरात, त्यांच्याकडे गेलो. पण त्यांनी डायरेक्ट MRI काढून आम्हाला ऑपरेशनचं सजेशन दिलं. बरोबर. त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे खचून गेलो सर. पण मिसेस म्हणे की ऑपरेशनची इतकी घाई करू नका, आपण परत छत्रपती संभाजीनगरला आपल्या शहरात जाऊ, तिथं काहीतरी बघू काय होईल का बिना ऑपरेशनचं. म्हणून रात्ररात परत आम्ही छत्रपती संभाजीनगरला आलो. बरोबर. आणि त्या रात्री बसमध्ये मी फेसबुक बघत होतो. बघता बघता तुमची ऍड दिसली आणि फर्स्ट पेजवरच माझ्या मित्राचाच, लहानपणीच्या मित्राचा रिव्ह्यू होता. ते येऊन गेले होते माझ्या. ते योगायोग, म्हणजे ते तुमच्या माध्यमातून आम्हाला देवच भेटले आता. बरोबर. आणि ती देवाचीच कृपा होती की काय तो माझा लहानपणीचा मित्र, त्याच्यावर पहिलाच रिव्ह्यू त्याचा. आणि मी सकाळी शहरात उतरल्याबरोबर अगोदर पहिला कॉल त्याला केला. अरे म्हणलं चंद्रकांत, त्याचं नावही सांगतो मी, चंद्रकांत जगताप म्हणून. बरोबर. तर त्याला मी फोन केला, म्हणलं यार असं असं आहे, तुझ्या वहिनीच्या अशा प्रॉब्लेम आहे. तो
थोडा हाकलाय. पण बरोबर. त्यांनी इतकं भारी सांगितलं मला, विलास भाऊ तू 100% जा म्हणते, तर तुला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. मी म्हणे रडत गेलो होतो आणि हसत आलो म्हणे. बरोबर. मी क्षणाचा विलंबाने केला, सरांना फोन केला. सरांनी आम्हाला खूप चांगलं हे केलं, म्हणे या म्हणे तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. संडे होता, तर संडेला सरांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आल्याबरोबर डायरेक्ट ट्रीटमेंटला आम्हाला म्हणजे आमच्यासाठी एक जागाच ठेवली होती. बरोबर. तर जेव्हा MRI बघितला सरांनी, तर सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला असं 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 आहे. पण प्रयत्नांती परमेश्वर, तर देवरूपी तुम्हीच भेटले सर. आपलं काम प्रयत्न करणंच आहे. आणि जी पहिली सेटिंग झाली, आम्ही घरी गेलो, तरी मी घाबरतच होतो मनात, कारण की खूप सारे मी उपचार करून बसलो होतो. बरोबर. चांगल्या चांगल्या डॉक्टरांच्या गोळ्याही दिल्या तिला, तरी फरक पडत नव्हता. ती रडत होती तर आम्ही सगळे परेशान होतो. बरोबर. पण ह्या पहिल्या सेटिंग नंतर म्हणजे आता मिरॅकल म्हणजे तुमचीच जादू म्हणावं लागेल सर. ती नाही, आपलं प्रयत्न करणं काम तर आहे. इतकं खुश झालो आम्ही, म्हणजे बायको खुश झाली, तर आम्हाला समाधान झालं की बाबा नाही, कुठेतरी आम्हाला आशेचे किरण जागले. बरोबर. आणि पहिल्या सेशन मध्ये बायकोने सांगितलं की मला खूप फरक पडला. तर आता माझ्याकडे शब्द नाही आता ते सांगायला, पण खूप खूप धन्यवाद सर. देवरूपी डॉक्टर मधून तुम्ही आम्हाला भेटले, तुमचे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.